ओके, चला लास्ट सेशन मध्ये काय बघतोय आपण किंवा लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं? डीएनए इज जेनेटिक मटेरियल, राईट? ओके, ऍक्च्युली तोच पॉइंट आपल्याला आता काय करायचा आहे, रिपीट करायचा आहे, राईट? ओके, जेणेकरून अंडरस्टँडिंग कशी होईल, बेटर अंडरस्टँडिंग होईल, राईट? ओके, नाव काय बघतोय आपण? डीएनए is genetic मटेरियल. काय बघतोय? डीएनए इज जेनेटिक मटेरियल, राईट? ओके, नाव याच्या अगोदरचे एक्सपेरिमेंट सांगता येतील का कोणाला? कोणी परफॉर्म केले होते? एव्हरी, मेकार्टी आणि मॅक्लिओड, राईट? ओके, नाव बेसिकली त्यांनी प्रूव्ह केलं होतं की डीएनए काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, राईट? ओके, बट लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, राईट? ओके, नाव द अनइक्विव्होकल, कोणता प्रूफ? द unequivocal proof that DNA is genetic material was given by whom? कोणी? सांगा पटकन. अल्फ्रेड हर्शी आणि मार्था चेज, राईट? ओके, या दोघांनी काय केलं होतं, एक बेसिकली असा प्रूफ दिला होता, राईट? ओके, ज्या प्रूफला कोणालाही नाकारता आलं नाही की डीएनए काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, राईट? ओके, हा प्रूफ त्यांनी दिला होता इन द इयर 1952. कधी दिला होता? 1952, राईट? ओके, आता या एक्सपेरिमेंटला किंवा हा प्रूफ देताना, राईट? ओके, त्यांनी काही गोष्टी वापरल्या होत्या. दॅट वॉज, त्यांनी वापरले होते काही बॅक्टेरियाज टू प्रूव्ह that DNA is genetic material. त्यांनी काय घेतलं होतं, बेसिकली बॅक्टेरियाचा वापर केला होता आणि बॅक्टेरियोफाजेस यांचा सुद्धा काय केला होता, वापर केला होता, राईट? ओके, म्हणजे बॅक्टेरियल व्हायरसेसचा वापर केला आणि बॅक्टेरियाचा वापर केला, राईट? ओके, अजून एका टेक्निकचा वापर केला होता, दॅट वॉज नथिंग बट रेडिओ ऍक्टिव्हिटी, राईट? ओके, कोणत्या टेक्निकचा वापर केला होता? रेडिओ ऍक्टिव्हिटी, राईट? ओके, नाव याचा प्रिन्सिपल बद्दल आपण लास्ट सेशन मध्ये सुद्धा बोललो होतो. इथे सुद्धा मी काय करतोय, रिपीट करतोय की बेसिकली बॅक्टेरिया जो आहे, ओके, बॅक्टेरियावर व्हायरस ज्यावेळेस एखादा व्हायरस काय करतो, अटॅक करतो, राईट? ओके, आता यांच्यामधलं इंटरॅक्शन आपल्याला माहित पाहिजे, राईट? ओके, बॅक्टेरियाची सगळ्यात पहिली किंवा व्हायरसची सगळ्यात पहिली स्टेप कोणती आहे? बॅक्टेरियल सरफेसला काय होणे, अटॅच होणे, राईट? ओके, बॅक्टेरियाचा सरफेस आहे आणि त्याला काय अटॅच होतोय, व्हायरस काय होतोय, अटॅच होतोय, राईट? ओके, ना व्हायरस ज्यावेळेस बॅक्टेरियल सरफेसला अटॅच होईल, राईट? ओके, त्यावेळेस तो काय करेल, त्याचं जेनेटिक मटेरियल जे आहे तो काय करेल, बॅक्टेरियल बॉडीमध्ये काय करेल, इन्सर्ट करेल, राईट? ओके, किंवा इन्सर्ट म्हणा, इंजेक्ट म्हणा किंवा एंटर केल्या जाईल, राईट? ओके, बघा हा बॅक्टेरिया होता सपोज मल्टीटच, ओके, ना हा काय आहे, बॅक्टेरिया आहे, राईट? ओके, बॅक्टेरियावर सगळ्यात पहिली इव्हेंट काय होते की जो व्हायरस पार्टिकल आहे
हा काय होतो अटॅच होतो, हा काय होतो अटॅच होतो. व्हायरस पार्टिकलच्या मध्ये आपल्याला काय बघायला भेटतात, जेनेटिक मटेरियल बघायला भेटतात. राईट. ओके, ही झाली आपली काय पहिली स्टेज, अटॅचमेंट ऑफ व्हायरस पार्टिकल टू द बॅक्टेरियल सरफेस. राईट. ओके, दुसरा पार्ट आहे, दुसरी इव्हेंट आहे की हा बॅक्टेरिया हा व्हायरस काय करतो, याच्या बेसिकली व्हायरस मधला जो जेनेटिक मटेरियल आहे हा काय केला जातो, इन्सर्ट केला जातो. काय केला जातो, इन्सर्ट्स जेनेटिक मटेरियल इनटू बॅक्टेरियल सेल, है ना. राईट. ओके, व्हायरसचे जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याला काय केलं जातं, बेसिकली बॅक्टेरियल सेल मध्ये काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं. राईट. ओके, नाव आता आपण जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला काय करू, बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये दाखवूयात. राईट. ओके, नाव नंबर 3 ची स्टेप काय आहे की बॅक्टेरियल सेल काय करतो, बॅक्टेरियल सेल त्या व्हायरल जेनेटिक मटेरियलला स्वतःच जेनेटिक मटेरियल समजतो आणि काय करतो, त्याला मल्टिप्लाय करण्यासाठी काय करतो, मदत करतो. राईट. ओके, बॅक्टेरियल सेल considers viral genetic material as its own and subsequently helps in replication. है ना. म्हणजे बॅक्टेरियल सेल काय समजतं, व्हायरल जिनोमला स्वतःचा जिनोम किंवा व्हायरल जेनेटिक मटेरियलला कोणाचा जिनोम समजतोय, स्वतःच्या जेनेटिक मटेरियलचा पार्ट समजतोय आणि त्याला मल्टिप्लाय करण्यासाठी काय करतोय, मदत करतोय. राईट. ओके, अशा प्रकारे बॅक्टेरियल सेल मध्ये आपल्याला व्हायरल जिनोम किंवा व्हायरल जेनेटिक मटेरियलचे काय बघायला भेटतात, खूप मल्टिपल कॉपीज बघायला भेटतात. राईट. ओके, आणि मग ते व्हायरल जिनोम काय करतात, बेसिकली कॅस्पिड्स नावाचे जे प्रोटीन्स असतात ते बनवतात. राईट. ओके, नाव प्रोटीन्स आणि जेनेटिक मटेरियलची काय होते, असेंब्ली होते. कुठे, बॅक्टेरियल सेल मध्ये. आणि बॅक्टेरियल सेल मध्ये खूप सारे व्हायरसेस आपल्याला बघायला भेटतात आणि अल्टिमेटली व्हायरस काय करतो, बेसिकली बॅक्टेरियल सेलला बर्स्ट आउट करून त्याच्यामधनं काय करतो, बरेच इन न्यूमरस नंबर ऑफ काय होतात, बेसिकली बॅक्टेरियल फाजेस जे येते काय होतात, बाहेर पडतात. ओके, अशा प्रकारे काय चालतं, हे मेकॅनिझम चालतं. ओके, आता जनरली जर बघायला गेलं तर व्हायरसची सुद्धा 2 प्रकारची लाईफस्टाईल असते. किती प्रकारची, 2 प्रकारची. एक असते लायटिक सायकल, एक असते लायसोजेनिक सायकल. कोणती, लायटिक आणि लायसोजेनिक. लायटिक मध्ये काय होतं, आता सांगितलं जसं बॅक्टेरियल सेल काय होतो, बर्स्ट होतो आणि त्याच्यापासून व्हायरस पार्टिकल्स काय होतात, बाहेर पडतात. लायसोजेनिक मध्ये काय होतं ऍक्च्युली, की बॅक्टेरियल सेल किंवा कोणताही होस्ट सेल काय होत नाही, डिस्ट्रक्ट होत नाही, फुटत नाही किंवा बर्स्ट आउट होत नाही. काय होतं की बघा, जसं की व्हायरल जिनोम, जो व्हायरसचा जिनोम आहे तो बॅक्टेरियल जिनोम सोबत काय होतो, अटॅच होतो, है ना. राईट. ओके, म्हणजे व्हायरसचा जिनोम अगोदर त्यांनी सायटोप्लाझम मध्ये एंटर केला, तो व्हायरसचा जिनोम कुठे गेला, बॅक्टेरियल जिनोम सोबत काय झाला, अटॅच झाला. आणि अटॅच झाल्याच्या नंतर जसा जसा बॅक्टेरियाचा नंबर वाढणार आहे तसा तसा व्हायरसचा जिनोम सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. आणि ज्या वेळेस व्हायरसला वाटतं की आता कंडिशन फेवरेबल आहे किंवा फेवरेबल नाहीये, त्यावेळेस ते सगळे सेल्स काय करतात, बेसिकली एक सोबत बस आउट होऊन काय करतात, त्यांची लायटिक सायकल सुरू होते. ओके, म्हणजे जर जिनोम व्हायरसच्या जिनोम व्हायरल जिनोम बॅक्टेरियल जिनोम सोबत काय होत असेल, इनकॉर्पोरेट होत असेल, कंबाईन होत असेल आणि लॉंग रन साठी काय होत असेल, हे सुरू असेल, तर त्याला आपण लायसोजेनिक म्हणतो. काय म्हणतो, लायसोजेनिक. राईट. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे. नेक्स्ट पुढे आता बघा, हर्शी आणि चेज यांनी काय केलं, यांनी या प्रिन्सिपलचा वापर कसा केला. राईट. ओके, नाव विचार करा, एखाद्या व्हायरसला जर एखाद्या बॅक्टेरियावर जर अटॅक करायचा आहे तर अटॅक करण्यासाठी व्हायरसला त्याचं जेनेटिक मटेरियल काय करावं लागतं, बॅक्टेरियल सेल मध्ये काय करावं लागतं, इन्सर्ट करावं लागतं. बरोबर. राईट. ओके, नाव व्हायरस कॅनॉट अटॅक और बेसिकली व्हायरस जो आहे त्याची लाईफ सायकल विदाउट
एंटरिंग द जेनेटिक मटेरियल इन टू द होस्ट सेल काम करू शकत नाही. राईट. ओके. जनरली त्यांना ही सुद्धा गोष्ट माहिती होती की व्हायरस पार्टिकल्स कशापासून बनलेला आहे, प्रोटीन पासून आणि न्यूक्लिक ऍसिड पासून. राईट. ओके. अल्टिमेटली कॉरल काय होता, एक बेसिकली वातावरण काय निर्माण झालं होतं की प्रोटीनच काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. राईट. ओके. मग ऍक्च्युअली त्यांना प्रूफ भेटला ना की एक तर व्हायरस पार्टिकल मध्ये काय आहे, प्रोटीन आहे आणि न्यूक्लिक ऍसिड आहे, है ना. राईट. ओके. काही जणांनी न्यूक्लिक ऍसिड हा काय केलेला आहे, सांगितलेलं आहे की काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. राईट. ओके. आणि बऱ्याच जणांचा विश्वास काय आहे की प्रोटीन काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. राईट. ओके. ना यांनी काय केलं की व्हायरसला जर एखाद्या बॅक्टेरियामध्ये अटॅक करायचा आहे तर त्याला त्याचं जेनेटिक मटेरियल काय करावं लागेल, बॅक्टेरियामध्ये काय करावं लागेल, इन्सर्ट करावं लागेल. राईट. ओके. आणि जे काही व्हायरस कशामध्ये इन्सर्ट करेल, बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करेल, त्यालाच आपण काय कन्सिडर करणार, जेनेटिक मटेरियल कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार, जेनेटिक मटेरियल कन्सिडर करणार. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता बघा यांची एक्सपेरिमेंट किंवा यांची प्रोसिजर नेमकी काय होती बघा. ओके. स्टार्ट करूयात आपण कशाने, त्यांच्या प्रोसिजरने. राईट. ओके. बेसिकली ज्यावेळेस आपण ना एखादी एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो ना, ओके, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींना बरेच हेडिंग बघावं लागतं. सगळ्यात पहिला येतो आपला एम. काय येतो आपला एम. राईट. ओके. मला काय प्रूफ करायचंय. राईट. ओके. दुसरी गोष्ट येते आपली काय, रिक्वायरमेंट्स, है ना. मला ही गोष्ट प्रूफ करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता पडणार आहे. तर तिसरा पॉइंट असतो दॅट इज प्रिन्सिपल. नेमका आपण ज्या सिद्धांतावर बेस्ड एक्सपेरिमेंट करतोय. आणि चौथा असतो काय, प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे नेमकी मी ही एक्सपेरिमेंट परफॉर्म कशी करणार आहे. त्याच्यानंतर येतात ऑब्झर्वेशन्स. त्याच्यानंतर काय येतात ऑब्झर्वेशन्स म्हणजे मला काय दिसतं एक्सपेरिमेंट मध्ये. राईट. ओके. आणि मग त्या ऑब्झर्वेशन्स नंतर मी काय म्हणणार आहे, कन्क्लुजन्स, है ना. राईट. किंवा रिझल्ट आणि कन्क्लुजन. राईट. ओके. या सगळ्या स्टेप्स वाईज आपल्याला काय बघायचं, एक्सपेरिमेंट बघायची. राईट. ओके. पहिले आपण बघितलं होतं काय, एम. एम काय होता आपला की डीएनए जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह करायचं होतं, किंवा इन शॉर्ट जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे बघायचं होतं. राईट. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं रिक्वायरमेंट्स. राईट. ओके. रिक्वायरमेंट्स मध्ये म्हटलं होतं काय काय पाहिजे आपल्याला, व्हायरसेस पाहिजे. कोणते व्हायरसेस पाहिजे, बॅक्टेरियोफेजेस पाहिजेत आणि बॅक्टेरियल सेल्स पाहिजेत. राईट. ओके. अजून एक टेक्निकचं सुद्धा मी तिथे वर्णन केलं होतं, दॅट इज रेडिओ ऍक्टिव्हिटी. कोणती, रेडिओ ऍक्टिव्हिटी. राईट. ओके. आता आपण प्रिन्सिपल बघितला, है ना. नेमक्या कोणत्या सिद्धांतावर बेस्ड एक्सपेरिमेंट होणार आहे. आता आपल्याला बघायचंय काय, प्रोसिजर. काय बघायची आहे, प्रोसिजर. राईट. ओके. ना आता या प्रोसिजर साठी पहिल्या प्रोसेस मध्ये यांनी काय केलं की एक व्हायरस बनवला, किंवा सगळ्यात पहिला पहिली स्टेप होती, एक व्हायरस बनवला होता. जनरली bacteriophage was grown on P32 medium. राईट. ओके. काही बॅक्टेरिया जे होते त्यांना काय केलं गेलं, ग्रो करण्यात आलं. कोणत्या मीडियमवर, P32 ह्या मीडियमवर ग्रो करण्यात आलं. राईट. ओके. ना आता P32 आपण सगळ्यांना माहिती आहे काय, P32 काय, P32 फॉस्फरस आहे. राईट. ओके. बट नॉर्मल फॉस्फरस आहे का, नाही. कसा असेल, रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस असेल. राईट. ओके. ना ही झाली पहिली स्टेप. ही काय झाली, पहिली स्टेप. राईट. ओके. ना काही बॅक्टेरियोफाजेस जे होते ते P32 मीडियम वर ग्रो करण्यात आले, आणि काही बॅक्टेरिया जे होते किंवा काही बॅक्टेरियोफाजेस जे होते हे ग्रो करण्यात आले ऑन S35 मीडियम. राईट. ओके. दोन वेगवेगळे मीडियम बनवले आणि दोन मीडियम वर काय केले, काही बॅक्टेरियोफाजेस काय केले, ग्रो केले. राईट. ओके. ना आता मला सांगा, फॉस्फरस जो आहे हा कशाचा पार्ट आहे, ऑफकोर्स डीएनएचा पार्ट आहे. राईट. ओके. न्यूक्लिक ऍसिडचा पार्ट आहे. वेअर ऍज सल्फर जो आहे हा कशाचा पार्ट आहे,
प्रोटीनचा, राईट. ओके. ना मला सांगा बॅक्टेरियामध्ये दोनच बायोमॉलिक्युल्स आहेत, कोणकोणते? न्यूक्लिक ऍसिड, राईट. इट माइट बी डीएनए ऑर आरएनए अँड प्रोटीन्स, राईट. ओके. ना मला सांगा जे बॅक्टेरियोफाजेस आपण P32 मीडियमवर ग्रो केले, राईट. ओके, त्यांच्यामध्ये कोणता बायोमॉलिक्यूल मार्क झाला? P32 मीडियमवर आपण काय केलं? बॅक्टेरियोफाजेस ग्रो केले, व्हायरसेस ग्रो केले, तर त्यांच्यामध्ये कोणता बायोमॉलिक्यूल मार्क झाला? न्यूक्लिक ऍसिड्स, राईट. ओके. ना इथे जे व्हायरसेस होते त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतोय की न्यूक्लिक ऍसिड वॉज व्हॉट? रेडिओ ऍक्टिव्ह. न्यूक्लिक ऍसिड काय होता? रेडिओ ऍक्टिव्ह होता आणि प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह नव्हता. प्रोटीन काय नव्हता? रेडिओ ऍक्टिव्ह नव्हता, राईट. ओके. प्रोटीन रेडिओ ऍक्टिव्ह का नव्हता? कारण की इथे फक्त फॉस्फरसच मार्क केलेलं आहे आपण, राईट. ओके. आणि फॉस्फरस कशाचा पार्ट आहे? न्यूक्लिक ऍसिडचा पार्ट आहे, राईट. ओके. ना इथे याचं उलट कुठे होईल? या व्हायरसेसमध्ये आपण काय मार्क करणार आहोत? बघा, या व्हायरसला आपण कोणत्या मीडियमवर ग्रो केलं? S35. म्हणजे मला सांगा आपण काय मार्क केलं इथे? प्रोटीन्स मार्क केले. प्रोटीन्स वेर व्हॉट? रेडिओ ऍक्टिव्ह, whereas nucleic acids were non-radioactive or not radioactive. बरोबर, गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? राईट. ओके. आता आपल्या अंडरस्टँडिंग साठी यांची एक छोटीशी डायग्राम काढून घेऊयात आपण, राईट. बघा, राईट. ओके. जे ब्लू कलरचे डॉट आहे दॅट इज नथिंग बट रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस, राईट. ओके. वेअर एज जर इकडचा व्हायरस जर काढायला गेलो तर बरोबर, गोष्ट कळतीये? दिसतंय सर्वांना? राईट. ओके. ना एक व्हायरस ज्याचा आपण काय मार्क केलाय? न्यूक्लिक ऍसिड, आणि दुसरा व्हायरस ज्याचा आपण काय मार्क केलाय? प्रोटीन्स. ओके. ना बघा, न्यूक्लिक ऍसिड जे की बेसिकली कॅप्सोमर्सच्या मध्ये आहे, वेअर एज प्रोटीन्सचं कोट कुठे आहे? बाहेरच्या बाजूला आहे, राईट. ओके. आता या दोन्ही व्हायरसेसला काय करण्यात आलं? बेसिकली वेगवेगळ्या बॅक्टेरियल मीडियम सोबत काय करण्यात आलं? इंटरॅक्ट करण्यात आलं, राईट. ओके. बघूयात मग काय होत आहे तर. ना बघा, आता हा व्हायरस होता आणि हा व्हायरस होता, राईट. ओके. या दोन्ही व्हायरसला काय केलं आपण? बेसिकली आपण बॅक्टेरियल मीडियम मध्ये काय केलं? ऍड केलं. आता विचार करा, एक टेस्ट ट्यूब आहे. ओके. या टेस्ट ट्यूब मध्ये नॉर्मल बॅक्टेरिया आहेत, राईट. ओके.
इथे सुद्धा काय घेतले आपण, बॅक्टेरियाज घेतले. राईट. ओके. ना या ठिकाणी काय करण्यात आलं बघा, की हे जे व्हायरसेस होते हे आपण काय केले, या मीडियम मध्ये काय केले, इन्सर्ट केले. राईट. ओके. ना आपण याच्या नंतरची जी डायग्राम बघणार आहे, ओके, ही आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल, ही आपल्याला डोळ्याने दिसणार नाही, कारण की आपण व्हायरसेस तर ऍड करून दिले. ओके. आता ऍक्च्युअली मध्ये काय होतंय हे फक्त आपल्याला काय करावं लागेल, एक प्रकारे इमॅजिन करावं लागेल की बाबा असं झालं असेल. राईट. ओके. जनरली काय होईल बघा, आता इथे आपल्याला एक इंडिव्हिज्युअल व्हायरस बघायला भेटणार, इंडिव्हिज्युअल बॅक्टेरिया बघायला भेटणार आहे का, नाही, आपण फक्त इंटरॅक्शन बघतोय. राईट. ओके. ना बघा इथे काय होऊ शकतं, इथे एक बॅक्टेरिया आहे, असं इथे काय आहे, बॅक्टेरिया आहे. राईट. ओके. बॅक्टेरियावर आपल्याला काय बघायला भेटतोय, व्हायरसचा अटॅक. आठवतंय पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप आठवतीये का. राईट. ओके. बॅक्टेरियोफाज काय करतो, अटॅच होतो कशाला, सॉरी, बॅक्टेरियोफाज अटॅच होतो कशाला, बॅक्टेरियल सरफेसला. व्हायरस अटॅच होतो कशाला, बॅक्टेरियल सरफेसला. त्याच्यानंतर तो काय करेल, त्याचं जेनेटिक मटेरियल काय करेल, इन्सर्ट करेल. म्हणजे हे जे जेनेटिक मटेरियल जे आहे ते काय करण्यात आलं, इन्सर्ट करण्यात आलं. राईट. ओके. सेम गोष्ट कुठे होऊ शकते, या साईडला सुद्धा होऊ शकते. सेम गोष्टी कुठे होऊ शकते, इथे येऊ शकते, की बॅक्टेरियोफाज जो आहे तो काय करतोय, व्हायरस सॉरी बॅक्टेरियोफाज जो आहे तो कशावर बसतोय, बॅक्टेरिया बसतोय, आणि त्याचं जेनेटिक मटेरियल जे आहे तो काय करतोय, इन्सर्ट करतोय. काय डाऊट आहे. राईट. ओके. हे असं झालं असावं दोन्हीही ट्यूब मध्ये. राईट. ओके. त्याच्यानंतर एक नेक्स्ट टेक्निक येते, त्या टेक्निकचं नाव आहे ब्लेंडिंग किंवा एजिटेशन. आणि हे एजिटेशन करण्यात येतं कशामध्ये, ब्लेंडरच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून, ब्लेंडर. राईट. ओके. आता ब्लेंडर असतं काय, ओके, ब्लेंडर ऍक्च्युअली एक ना मोटराइज ना असं सर्क्युलर काय म्हणतो आपण त्याला, एक ट्यूब असते, म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला ना, तुम्ही ना बऱ्याच वेळेस हे बघितलं असेल काय, टेस्ट ट्यूबला ना कॉर्क असतो है ना, जो टेस्ट ट्यूबला काय करतो, बंद करतो. राईट. ओके. एक कॅप असते, ती काय करते, बेसिकली टेस्ट ट्यूबला काय करते, बंद करते. राईट. ओके. सो बेसिकली तसा एक ना रबर कॉर्क असतो. ओके. आणि त्याला खाली ना एक मोटर बसवलेली असते. राईट. ओके. आणि ती मोटर ज्यावेळेस फिरते ना, त्यावेळेस तो कॉर्क सुद्धा फिरतो. आणि आपण जी ट्यूब आपल्या जवळ आहे ना, आपण ती ट्यूब आहे ना त्या कॉर्कला लावतो, जेणेकरून ती ट्यूब आहे ना अशी शेक करतो. राईट. ओके. वारंवार काय होतं अशी, म्हणजे बेसिकली ना, मला माहित नाही तुम्ही कधी केलंय का नाही, बट लहानपणी ना काय म्हणतो आपण त्याला, घरचं हे असतं ना, मिक्सर. राईट. ओके. घरचं मिक्सर वगैरे असतं ना. राईट. ओके. त्याला जर आपण चालू करून ना थोडस बंद केलं ना, किंवा चालू करून थोडस फिरतं, आणि फिरल्याच नंतर ना त्याच्यामध्ये थोडस बोट घालायचं, तर आपलं बोट ना असं 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 असं. ओके. करायचं नाही, हा सांगतोय. राईट. ओके. बट जनरली बघा, की ब्लेंडर काय असतं, की बेसिकली एक असं मोटराइज रबर असतं. ओके. ज्याच्यावर आपण ट्यूब काय करतो, ठेवतो, आणि ज्यांनी काय होतं माहिती का, ती ट्यूब आहे ना खूप जोर करत काय करते, शेक करते. राईट. ओके. आता हे करायचं कशासाठी, हे यासाठी करायचं आहे, की बघा आता व्हायरस अटॅक झाला होता कशाला, बॅक्टेरियल सेलला. राईट. ओके. आता ज्यावेळेस हा बॅक्टेरियल सेल शेक करेल, ज्यावेळेस हा बॅक्टेरियल सेल काय करेल, शेक करेल, त्यावेळेस हे जे कव्हर आहे कशाचं, व्हायरसचं, हे काय होऊन जाईल, इथून रिमूव्ह होऊन जाईल. काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. गोष्ट कळतीये, समजतंय. राईट. ओके. बघा पहिले काय, आपण व्हायरसला बॅक्टेरियावर अटॅक करू दिलं,
त्याच्यानंतर आपण काय केलं बेसिकली त्याला एजिटेट केलं एका ब्लेंडरच्या साहाय्याने. ब्लेंडरच्या साहाय्याने ज्यावेळेस एजिटेट केलं त्यावेळेस काय झालं की जो व्हायरसचा रिमेनिंग पार्ट होता जो की बॅक्टेरियाला अजून काय होता अटॅच होता तो आता काय झाला तिथून मोकळा झाला. तो तिथून काय झाला रिमूव्ह झाला. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता ही जी टेक्निक आपण इथे परफॉर्म केली तीच आपण इथे सुद्धा परफॉर्म करणार आहोत. म्हणजे बेसिकली ट्यूब मध्ये कल्चर वेगळं आहे किंवा व्हायरसेसचे आपण वेगवेगळे वापर केलेत बट बाकीची सगळी प्रोसेस कशी करणार आहे आपण सेम करणार आहे. ओके जर इथे मी एजिटेशन करतोय तर इथे सुद्धा मी काय करणार एजिटेशन करणार आहे आणि इथे सुद्धा कशाचा वापर करणार आहे ब्लेंडर्सचा वापर करणार आहे. ओके आता ब्लेंडरचा वापर केल्यास नंतर झालं काय? ब्लेंडरचा वापर केल्यास नंतर नेमकं झालं काय बघा. बॅक्टेरिया आहे है ना. बॅक्टेरियल सेलच्या मध्ये काय इन्सर्ट झाला जेनेटिक मटेरियल इन्सर्ट झाला. व्हेअरएज जो व्हायरसचा कोट होता तो इथनं काय झाला डिटॅच झाला आफ्टर एजिटेशन. सेम गोष्ट कुठे झाली दुसऱ्या साईडला सुद्धा झाली. बॅक्टेरिया होता है ना. बॅक्टेरियाच्या सेलमध्ये काय झालं डीएनए काय झाला इन्सर्ट झाला किंवा जेनेटिक मटेरियल काय झालं इन्सर्ट झालं. इन्सर्ट झाल्याच्या नंतर जो कोट होता व्हायरसचा ओके हा काय झाला बेसिकली बॅक्टेरियल सेलवरनं काय झाला डिटॅच झाला. गोष्ट कळतीये राईट. ओके आता डिटॅच झाला म्हणजे तो नेमका कुठं आला तो बेसिकली पाण्यामध्ये जे काही मीडियम होतं त्याच्यामध्ये तो व्हायरस पार्टिकल किंवा व्हायरसचा कोट आला. गोष्ट कळतीये समजताय राईट. ओके नाव आता आठवतीये ती ट्यूब आठवतीये का? अशी काहीतरी ट्यूब होती. ही सगळी रिएक्शन कुठे होतीये या ट्यूब मध्येच होतीये राईट. ओके नाव इथे सुद्धा एक ट्यूब होती ती है ना. आता याला आपण जनरली टेस्ट ट्यूब नाही कन्सिडर करणार आपण याला इप अँड ड्रॉप ट्यूब कन्सिडर करतो कारण की टेस्ट ट्यूब खूप मोठी असते. इप अँड ड्रॉप ट्यूब कशी असते छोटीशी असते राईट. ओके नाव आता बघा की या दोन ट्यूबला पुढे एका प्रोसेस साठी दिलं जातं. दॅट प्रोसेस इज नथिंग बट सेंट्रीफ्युगेशन. कोणती प्रोसेस सेंट्रीफ्युगेशन राईट. ओके आता सेंट्रीफ्युगेशन काय असतं सेंट्रीफ्युगेशन नेमकी टेक्निक काय असते राईट. ओके आता आपल्याला एक गोष्ट माहितीये की आपण ना आपल्याला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहितीये की ज्याला आपण सेडिमेंटेशन म्हणतो. काय म्हणतो सेडिमेंटेशन राईट. ओके जसं की पाण्यामध्ये जर गढूळ पाणी असेल राईट ओके तर त्याला जर आपण अनडिस्टर्ब ठेवलं राईट ओके तर त्याचे जे मॉलिक्युलर वेट जास्त आहे ज्या पार्टिकलचं वेट जास्त आहे ते काय बसतील खाली बसतील आणि ज्या पार्टिकलचं वेट कमी आहे ते काय राहतील वर राहतील राईट. ओके आणि कालांतराने ते सगळं काय होईल बेसिकली पाणी वर राहतं आणि माती काय बसते खाली बसते. या प्रोसेसला आपण सेडिमेंटेशन म्हणतो राईट. ओके तसंच आहे फक्त इथे काय करतो आपण सेंट्रीफ्युगल फोर्सचा वापर करतो. काय करतो सेंट्रीफ्युगल फोर्सचा वापर करतो. आता बघा या ट्यूब मध्ये नेमकं काय काय आहे या दोन्ही ट्यूब मध्ये नेमकं काय काय आहे राईट. ओके या ट्यूब मध्ये सगळ्यात अगोदर आहे बॅक्टेरियल सेल बरोबर. काय आहे बॅक्टेरियल सेल राईट. ओके त्याच्यानंतर काय असेल व्हायरस कॅप्सिड्स है ना. व्हायरसचे वरचे कव्हर होते ते राईट. ओके आणि अदर मटेरियल है ना मीडियम वगैरे है ना ज्याच्यामध्ये काय होतं त्या बॅक्टेरियाला ग्रो करण्यासाठी काय पाहिजे होतं फूड पाहिजे होतं ते त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे राईट. ओके आता ज्यावेळेस आपण एखाद्या केमिकलची गोष्ट करतो तर तो केमिकल काय असतं त्याचं स्वतःचं काय असतं काहीतरी मॉलिक्युलर वेट असतं. काय असतं मॉलिक्युलर वेट असतं. आता व्हायरस कॅप्सिड्स आहेत किंवा व्हायरसचे रिमेनिंग पार्ट्स आहेत त्यांचं सुद्धा काय असेल काही मॉलिक्युलर वेट असेल राईट. ओके त्याच्यानंतर बॅक्टेरियाचं सुद्धा काय असेल मॉलिक्युलर वेट असेल राईट. ओके कारण की ऑलमोस्ट हे सगळ्यापासून हे कशापासून बनलेले आहेत मॉलिक्युल्स पासून बनलेले आहेत राईट. ओके नाव मला सांगा सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट कशाचा असेल सांगा बॅक्टेरियाचं का व्हायरस कॅप्सिडचं. बरं साईज मध्ये सगळ्यात मोठं कोण आहे
बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियामध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स असतील, जितके जास्त मॉलिक्युल्स तितके तिचा मॉलिक्युलर वेट जास्त. व्हायरस जरी प्रोटीन पासून बनलेला आहे तरी कम्पेअर्ड टू बॅक्टेरियल सेल व्हायरस पार्टिकल कसा असतो, छोटा, म्हणजे त्याच्यामध्ये बायोमॉलिक्युल सुद्धा कसे कमी, आणि जर कमी बायोमॉलिक्युल्स असतील तर त्याचं मॉलिक्युलर वेट कसं कमी. गोष्ट कळतीये. आता मी बाकीच्या मटेरियल बद्दल बोलतच नाही, मी फक्त कम्पेअर करतो कशाला, बॅक्टेरियल सेलला आणि कशाला, व्हायरस पार्टिकल्स किंवा रिमेनिंग पार्ट्स ऑफ व्हायरसेस. राईट. ओके. नाव आता मला विचार करा की ज्यावेळेस या ट्यूबला मी काय करणार आहे, सेंट्रीफ्यूज करणार आहे. काय करणार आहे, सेंट्रीफ्यूज करणार आहे. ज्याचा मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त असेल तो सगळ्यात खाली बसेल, ज्याचं मॉलिक्युलर वेट थोडंसं कमी असेल तो काय होईल, थोडंसं वर राहील, आणि ज्याचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी असेल तो सगळ्यात वर येईल. गोष्ट कळतीये, समजते. सेंट्रीफ्युगेशनच्या नंतर आपल्याला असं काही बघायला भेटतं बघा. सेंट्रीफ्युगेशनला त्या ट्यूब्स ज्या असतात, ओके, या अशा प्लेस असतात 45 डिग्री अँगलला. ओके. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला इथे बेसला ना एक पॅलेट बघायला भेटतो. एक काय बघायला भेटतो, पॅलेट बघायला भेटतो, आणि बेसिकली इथे मला काय बघायला भेटणार, लिक्विड बघायला भेटतो. राईट. बघा, आफ्टर सेंट्रीफ्युगेशन मी ज्यावेळेस ट्यूब बघतो त्यावेळेस ट्यूब मध्ये मला एका ठिकाणी ना असं व्हाईटिश मटेरियल जमा होताना दिसतं, आणि बाकीचं जे आहे ते लिक्विड जसं तसंच असतं. राईट. ओके. आता जे खाली बसलंय बघा, हे जे आहे ना दिसमान, ओके, याला मी म्हणणार पॅलेट. काय म्हणणार, पॅलेट. आता पॅलेट सगळ्यात खाली बसली, याचा काय अर्थ आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट असलेले कंपोनेंट्स असतील. राईट. ओके. आणि वरचं जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये काय आहे, सुपरनेटंट आहे. त्याला काय म्हणतो आपण, सुपरनेटंट. काय म्हणतो, सुपरनेटंट. राईट. ओके. सुपरनेटंट मध्ये असे मॉलिक्युल्स असतील ज्यांचं मॉलिक्युलर वेट कसं आहे, कमी आहे. समजतंय. आता दोन्ही ट्यूबला मी काय केलं, सेंट्रीफ्यूज केलं, त्याच्यामुळे मला दोन्ही ट्यूब मध्ये काय बघायला भेटतील, पॅलेट बघायला भेटतील आणि सुपरनेटंट बघायला भेटेल. इथे पॅलेट आहे आणि याच्या आजूबाजूला काय आहे, सुपरनेटंट आहे. कळतीये, काय डाऊट आहे. आता मला सांगा की पॅलेट मध्ये मला काय बघायला भेटेल, ज्याचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट कशाचं आहे, बॅक्टेरियाचं. म्हणजे पॅलेट मध्ये मला काय बघायला भेटतील, सगळे बॅक्टेरिया. पॅलेट मध्ये काय बघायला भेटतील, सगळे बॅक्टेरिया. सुपरनेटंट मध्ये मला काय बघायला भेटेल, ज्यांचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, म्हणजे ऑफकोर्स व्हायरसचे कॅप्सिड्स. व्हायरस नाही म्हणता येणार त्याला, तो इनकम्प्लीट आहे सध्या. त्यांनी जेनेटिक मटेरियल कुठे टाकलं असेल, बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये टाकलं असं. गोष्ट कळतीये, समजतंय, काही डाऊट आहे. राईट. ओके. आता मला सांगा की ह्या दोन्ही ट्यूबला जर मी रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी कन्फर्म केलं, राईट, कशासाठी कन्फर्म केलं, कशासाठी चेक केलं, रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी कन्फर्म केलं, तर मला ही गोष्ट कळू शकते की असा कोणता एलिमेंट होता तो बॅक्टेरियाच्या आतमध्ये गेला आणि असा कोणता एलिमेंट होता तो बॅक्टेरियाच्या आतमध्ये गेला नाही. समजतंय, गोष्ट कळतीये. आता जर मी याला चेक केलं, कशासाठी, रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी. राईट. ओके. याला मी चेक केलं कशासाठी, रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी. ऑफकोर्स मी लाईट वगैरे टाकून बघणार. राईट. ओके. आणि त्या लाईटला काय बघायला भेटेल, मला काही काय म्हणतो आपण त्याला, रेडिएशन बघायला भेटतील. है ना. एखादं रेडिएशन मी टाकलं तर ते काय करतील, रेडिएशन काय करतील, अजून इमिट करतील. त्याच्यावरनं मला कळेल की ना रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे का नाही. ओके. मी इथे चेक करणार कशासाठी, रेडिओ ऍक्टिव्हिटी, फॉस्फरस साठी. कशासाठी, फॉस्फरस साठी. आता मला इथं बघायला भेटतंय की फॉस्फरस साठीची जी रेडिओ ऍक्टिव्हिटी होती ती मला कुठे बघायला भेटतीये, पॅलेट मध्ये. कशाची रेडिओ ऍक्टिव्हिटी, फॉस्फेटची जी रेडिओ ऍक्टिव्हिटी होती ती मला कुठे बघायला भेटतीये, पॅलेट मध्ये.
म्हणजे याचा काय अर्थ आहे, जो कंपाऊंड ज्याच्यामध्ये फॉस्फरस होता तो कशामध्ये एंटर झाला, बॅक्टेरियल सेल मध्ये, राईट. आता मला सांगा रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस कुठे प्रेझेंट होतं, न्यूक्लिक ऍसिड मध्ये. म्हणजे व्हायरसने बॅक्टेरियल सेल मध्ये काय टाकलं, न्यूक्लिक ऍसिड्स. काय टाकले, न्यूक्लिक ऍसिड्स. मग पहिला एक पॉइंट होता की व्हायरसला जर त्याचं काम करायचं आहे तर त्याला त्याचं जेनेटिक मटेरियल काय करावं लागतं, बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट करावं लागतं. तर जे मटेरियल त्यांनी कशामध्ये बेसिकली इन्सर्ट केलं बॅक्टेरियल सेल मध्ये, ते मला पॅलेट मध्ये बघायला भेटणार होतं. तर पॅलेट मध्ये जर मला फॉस्फेट साठी रेडिओ ऍक्टिव्हिटी पॉझिटिव्ह दिसतीये तर याचा काय अर्थ आहे की असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये फॉस्फेट रेडिओ ऍक्टिव्ह होता तो व्हायरसने काय केला, कशामध्ये इन्सर्ट केला, बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट केला. आणि बॅक्टेरियल सेल मध्ये इन्सर्ट केल्याच्या नंतर मला पॅलेट मध्ये तो कंपाऊंड दिसतोय किंवा तो रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवतो. सगळं समजतंय, ते डाऊट आहे. म्हणजे न्यूक्लिक ऍसिड काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. कारण की आपल्याला माहिती आहे P32 आपण कशासाठी मार्कर म्हणून वापरला होता, न्यूक्लिक ऍसिड साठी, स्पेसिफिकली बघायला गेलं तर डीएनए साठी. समजतंय, राईट. ओके, नेक्स्ट. आता पुढे या साईडचं जर मी सुपरनेटेड बघतोय, या साईडचं जर मी बघतोय, ओके, ही दुसरी ट्यूब जर मी बघतोय तर मला असं दिसून येतंय की सुपरनेटेड मध्ये काय आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे. सुपरनेटेड मध्ये काय आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे. याचा काय अर्थ आहे की S35 जो होता तो कुठे प्रेझेंट आहे, सुपरनेटेड, राईट. ओके, म्हणजे जो पार्टिकल सुपरनेटेड मध्ये प्रेझेंट आहे तो कुठे गेला नाही, व्हायरस बॅक्टेरिया मध्ये गेला नाही, है ना. व्हायरसचा तो पार्टिकल तो कुठे गेला नाही, बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये गेला नाही. म्हणून आपल्याला सुपरनेटेड मध्ये काय बघायला भेटतंय, रेडिओ ऍक्टिव्हिटी बघायला भेटते. कशासाठी, S35 साठी. आणि ह्या एक्सपेरिमेंट ने प्रूव्ह केलं की काय, डीएनएच काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. समजतंय, गोष्ट कळतीये, काय डाऊट येतपर्यंत नोट डाऊन करायचंय, नोट डाऊन करून घ्या. हो.